प्रिया आत्ते, अर्थातच पूर्वाश्रमीची आशालता पांडुरंग दळवी आणि आत्ताची सौ पूजा अरुण चव्हाण. 4 भावांच्या नंतर तू, त्यामुळे सर्वांचीच लाडकी. म्हणजेच तुझ्या पिढीतील तू सर्वात लेट कमर आणि त्या पुढची पिढी अर्थातच माझी, त्यात मी अर्ली कमर. म्हणजेच 2 पिढ्यांना जोडणारे आपण 2 दुवे. त्यामुळे आपल्या नातातील समीकरण काही वेगळंच. माझे लाड करण्यात तू माझ्या बालपणी कोणतीही कसूर सोडली नाहीस. पण बाबा गेल्यानंतर तू आणि भाई ज्याप्रमाणे माझ्या मागे उभे राहिलात आणि अजूनही आहात आणि कायम राहाल, यात कोणतेही दुमत नाही. 2005 साली जेव्हा माझ्या लग्नासाठी खर्चाची जुळवाजुळव सुरू होती, त्यावेळी न मागताही सर्वात पहिलं 50,000 रुपये तुम्हा दोघांनीच पुढे केले होते, हे विसरणं माझ्यासाठी तर कठीणच. तुझे लग्न होऊन तू वाटूळच्या चव्हाणांची झालीस, तरीही तू तेऱ्यातील दळवी पण जपते आहेस. होळी गणपतीला बंधू, भाऊ किंवा माझा कोणाचाही टन असो, पण ज्यावेळी वाटूळला तुझा टन नसतो, त्यावेळी जाता येतानाची तुझी विंडो सीटच्या तिकीट्स फिक्स असतात. तुझं येणं म्हणजे आम्हाला तुझं वैशिष्ट्य असलेली सोलकढी ही सोबत आलीच. मग सुरू होते कोण किती ml बॉटल घरी घेऊन जाणार यामध्ये स्पर्धा. शिरोडकर शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यावर तू टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये करिअर केलंस आणि शिरीष पै यांच्याकडे जॉबसुद्धा सुरू केलास. त्यातच तुझं लग्न आमचे सर्वांचे लाडके भाई अर्थातच श्री अरुण बाळकृष्ण चव्हाण यांच्यासोबत झाले. तू आमची होतीस, पण भाईंना आमच्यामध्ये मिसळायला वेळ नाही लागला. तेही दळवीवाडीचे सभासद केव्हा झाले हे समजलं देखील नाही. तुम्हा विठू रखमाईचा जोडा असंच आनंदित राहू हीच सदिच्छा. त्यानंतरच काही वर्षात तेजस आणि सिद्धांत तुम्हा दोघांच्या आयुष्यात आले. पण दोघेही आता 25+ जरी झाले असले तरीही तुझ्याशिवाय त्यांचे पानही हलत नाही. आणि त्यामुळे कुठेही बाहेर गेलो आणि त्यांची बॅग आणि रूम जरी वेगळी असली तरीही त्यांचे अंडरवेअर आणि विटामारी तूच शोधून देतेस. तरीही त्या दोघांचा मम्मा मम्माचा घोष सुरूच असतो. तुझ्या दोन्ही नंदा अर्थातच अनु आणि मनू या दोघींची पण तू लाडकी वहिनी. डोंबिवलीला त्यांच्याकडे काहीही शुभकार्य असेल तर तू जातीने तिथे हजर राहून आपले कर्तव्य पार पाडत आली आहेस. आयुष्याचा प्रवास म्हणावा तितका तुझ्यासाठी सरळ साधा नव्हताच. तूही अनेक संकटे झेलून हाल अपेष्टा सहन करून मजल दल मजल करीत या टप्प्यावर येऊन पोचली आहेस. आतापर्यंत तू काय किंवा भाई दोघेही फक्त आणि फक्त आधी आपले कुटुंब आणि नंतर दोन्ही मुले यांच्यातच गुंतले आहात. आता थोडी थोडी त्यांनाही जबाबदारी देऊन तुम्हा उभयतांनी दोघांसाठी काही वेळ काढावा आणि स्वतःसाठीही जगावं. हीच आजच्या तुझ्या हिरक महोत्सवी वाढदिवसाच्या दिनी शुभेच्छा. बाकी आपला महागणपती, आपली बहिरी भवानी वाघजाई पाठीशी आहेतच. तेजू आणि सिद्धू तुझ्या आयुष्यात आल्यानंतरही अमनचे स्थान तुझ्या हृदयात अढळ आहे आणि ते राहील हे तू मला सांगायला नको. माझ्यासह माझ्या परिवाराकडून तुमचे आशीर्वादरूपी प्रेम सहवास कायम राहावा आणि तू शतायुषी व्हावी याच सदिच्छा. तुझाच अमन.